नमस्कार मित्रांनो, मी सुनील मुलगीर. आजचा विषय असा आहे, तमाम महाराष्ट्रातील दिव्यांग बांधवांसाठी आपले दिव्यांग मंत्रालयाचे माननीय सचिव तुकारामजी मुंडे साहेबांनी बोगस दिव्यांग शोध मोहीम राबवलेली आहे. त्यामुळे त्याचा एक भाग म्हणून आपल्या जिल्हा व तालुका लेवलवर शिबिर आयोजित करण्यात आलेले आहे की दिव्यांगांनी UID कार्ड, आधार कार्ड, बँक पासबुक, त्याच्यानंतर मोबाईल नंबर आधारला लिंक असलेला त्याची कागदपत्र तहसीलला सादर करावेत म्हणून असं एक शिबिर तालुका लेवलवर चालू आहे, शहरी व ग्रामीण म्हणून. परंतु माझं एवढंच सांगण्याचं तात्पर्य आहे की बाबा यांच्याकडे ज्यावेळेस दिव्यांगांना 2,500 रुपये पेन्शन लागू झाली त्यावेळेस सुद्धा सर्व दिव्यांगाचे डॉक्युमेंट यांनी गोळा केले होते. परंतु त्यांच्याकडे डाटा असताना सुद्धा वरून शोध मोहीम आली म्हणून त्याच्या नावाखाली कशी आपली चांदी करून घेता येईल हे तहसील कार्यालयाने एक नवीन टेक्निक यूज केलेलं आहे. जर त्या दिव्यांग 100% आहे, त्याला स्वतः तहसीलमध्ये जाता येत नाही, त्याचे पालक किंवा नातेवाईक आपले मुलाचे कागदपत्र घेऊन गेले तर तहसीलमधले कर्मचारी त्यांना ओळवडीची उत्तरं, वेळ काढूपणा आणि त्याला योग्य मार्गदर्शन न करता त्याला चालढकल करतात. आणि तेच जर डॉक्युमेंट एखाद्या एजंटने जर घेऊन गेला 5 मिनिटात काम, हे जर दिव्यांगाला जर मुख्य प्रवाह देण्यापासून रोखत असेल तर कोण? तहसील कार्यालय हे कुठंतरी थांबलं पाहिजे. आज गावामध्ये 10 किंवा 4-5 एखादं गाव मोठं असतं, जास्त संख्या असते, परंतु तिथं आपल्या दिव्यांग बांधवांना आपल्या दिव्यांगाने जर ही माहिती दिली तर 5 मिनिटात त्याचं काम होऊ शकते. सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे, आपले दिव्यांग बांधवच दिव्यांगांना योग्य मार्गदर्शन जर झालं तर दिव्यांग मुख्य प्रवाहात चांगल्या प्रकारचा येऊ शकतो. परंतु तसं होताना कुठेही दिसत नाही. ज्या दिव्यांगाला चालता थोडंफार येते ते दिव्यांग तालुका जिल्हा लेवलवर जातो, तिथं जाऊन माहिती त्याला असते, परंतु ते गावात गेल्यानंतर सांगत नाही. ती माहिती त्याच्या खिशातच होतो, कारण त्याला माहीत आहे ह्या दिव्यांगाला सांगितलं तर हे पुढं जाईल. पूर्वी आपल्या सह्याद्री चॅनलवर एक ही होती, कार्यक्रम होता, आपली माती आमची मासे. तसं आपल्या दिव्यांगाची माती कोण करते? दिव्यांगच करतो. आज राज्यामध्ये दिव्यांगाच्या नावावर इतक्या बोगस शाळा आहेत, त्या कोणाचे आहेत? एकतरी दिव्यांग व्यक्तीचे आहे का? नाही, त्या सर्व चांगल्या लोकांचे आहेत. हे दिव्यांगाला त्याला माहिती आहे की दिव्यांगाला काय पाहिजे, दिव्यांगामध्येच भांडण लावून द्यायचे, दिव्यांग कधी एकूण एकाचा फायदा होऊन देणार नाही. तशी ही गोष्ट आहे. आज दिव्यांगाला माहीत पाहिजे ओरिजिनल की आपल्यावर जे बोगस दिव्यांगामुळे आज उपासमारीची वेळ येत आहे, आपण जर सपोर्ट केला तर खरे दिव्यांगाला योग्य न्याय देता येईल. आणि हे बोगस दिव्यांगाला आपण शोध मोहिमेमध्ये सक्षमपणे आपण त्यांच्या बोगस मोहिमेमध्ये त्यांना शासनाला सपोर्ट करायला पाहिजे. परंतु असं न होता कुठं दिसत नाही, कारण ओरिजिनल लाभार्थ्यापर्यंत ही योजना पोहोचतच नाही. ताजं उदाहरण तुम्हाला सांगतो, तहसील कार्यालयाकडे सर्व डाटा आहे, डुप्लिकेट कोण आहे, ओरिजिनल कोण आहे, सर्व UID, आधार कार्ड, आपलं दिव्यांग प्रमाणपत्र, बँक पासबुक, खायात प्रमाण सगळं माहिती आहे. आता ह्यांना तसं नाही करायचं. पेपरमध्ये जाहिरात काय दिली, आपण शिबिर 5 दिवसाचं राबवत आहे, तरी तालुक्यातील सर्व दिव्यांगांनी आपले कागदपत्र घेऊन तहसील कार्यालयात या दिवशी या. बरोबर आहे? आता मला सांगा, जे 100% परमनंट आहे, त्याच्या UIDला आधार लिंक आहे, मोबाईल नंबर लिंक आहे, त्याला डबल डॉक्युमेंट द्यायची काय गरज आहे? काही आवश्यकता नाही. परंतु जाणून बुजून तहसील कार्यालयाकडून दिव्यांगांना दिशाभूल करण्याचं काम चालू आहे. ज्या दिव्यांगाला 2 पाय नाहीत, 2 हात नाहीत, 2 डोळे नाहीत, अशा दिव्यांगांनी जर तिथं जायचं म्हणजे त्याला स्पेशल ऑटो करून जावं लागतो. त्याला नातेवाईकाकडे डॉक्युमेंट दिले तर तहसील प्रशासनाने ते स्वीकारावे, एवढंच म्हणणं आहे. आणि बोगस लाभार्थ्यासाठी जर एखादी शोध मोहीम राबवत असताना, ताजं उदाहरण, जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण परभणी, वैद्यकीय सामाजिक प्रल्हाद लांडे, नालायक माणूस आज इथं आहे. ह्याच्याकडे जर एखाद्या चौकशीसाठी गेलं की हे बोगस आहे का, ह्याला त्या खऱ्या लाभार्थ्याला दमदाटी करणार नालायक माणूस आहे आणि त्या बोगसला सपोर्ट करणार. कारण बोगस पैसे चालतो नाही आणि
खरा लाभार्थी त्याला काय पाणी पाजू शकत नाही, बिचारा तेच पहिला मेलेला आहे. ते म्हणतात ना तशी गत आहे अशी. हे नालायक माणूस आहे, याला इथं सस्पेंड करायला पाहिजे. याची SIT मार्फत याला चौकशी करून याच्यावर उच्चस्तरीय कमिटी गठीत झाली पाहिजे. एवढा नालायक माणूस आहे. यानं बोगस दिव्यांगाला एवढा सपोर्ट केला आहे, खऱ्या लाभार्थ्याला गेलं की दमदाटी करतो. असो, आजचा विषय असा आहे की संजय गांधी निराधार पेन्शन जी आहे हे आता दिव्यांग सहायता पोर्टलवर ऑटोमॅटिक हळूहळू येणारच आहे. परंतु तहसील प्रशासनाने अशी दिशाभूल न करता आता तुम्हाला एक व्हिडिओ दाखवणार आहे. परभणी तहसीलचा आहे की ती एक दिव्यांग आपली बहीण आहे. तिला साधं चालायला व्हीलचेअर नाही, कुठली तिची परिस्थिती बिकट आहे बिचारीची. तिला असं सांगितण्यात आलं की डॉक्युमेंट जमा जर नाही केले तर तुझी पगार बंद पडणार आहे. ती ओरिजिनल 100% आहे. त्या तहसीलमध्ये कार्यालयात जायला रॅम्प नाही. ती बिचारी तसंच फरकत चालली तिचे कागदपत्र घेऊन. तहसील प्रशासन म्हणते आम्ही दिव्यांगाला बाहेर स्टॉल टाकून त्याचे कागदपत्र गोळा करावे. कुठं करायला बघा आता तुम्हीच साधं उदाहरण. हे परभणी तहसीलमधलं लाईव्ह उदाहरण तुम्हाला काय नाही मला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब केले. असंही पुढं करा. मी चांगले व्हिडिओ आपल्यासमोर तयार करेल एवढीच अपेक्षा करतो. आता इथं थांबूया. धन्यवाद.